मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळी. ब्रिटिशांची सत्ता भारतात स्थापन झाल्यानंतर राजकर्ते म्हणून इस्लामी सत्तेचे महत्त्व नाहीसे झाले. त्यामुळे हे लोक ब्रिटिश सत्तेचा द्वेष करू लागले. तसेच सनातन इस्लामी धार्मिक प्रथांना चिटकून राहिलेला हा समाजामध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक चळवळी झाल्या. त्या खालीलप्रमाणे आहेत. टिट्टू मीर यांची चळवळ. टिट्टू मीर यांनी बंगालच्या ग्रामीण भागात इस्लामी धर्माचे मूळ तत्त्वज्ञान प्रसारित करण्यासाठी ही चळवळ सुरू केली. तसेच मुस्लिम शेतकऱ्यासह तत्कालीन ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध बंड उभारले. हिंदू जमीनदारांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध मुस्लिम शेतकऱ्यांची संघटना निर्माण करून बंड तयार करण्यात आली. ही त्या काळातील मुख्य चळवळ म्हणून काम करत होती. तावनी चळवळ. वहाबी चळवळीतून निर्माण झालेली ही चळवळ म्हणून ओळखली जाते. ही चळवळ मौलाना करामत अली यांनी सुरू केली. या चळवळीतील लोक ब्रिटिशांना शत्रू मानून विरोध करू लागले. परंतु भारतीय प्रदेशात या दृष्टीने जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. फरियादी चळवळ. ही चळवळ सनातन मूलतत्ववाद्यांची चळवळ म्हणून ओळखली जाते. या चळवळीचा उद्देश बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करणे आणि धार्मिक शुद्धी हा होता. तसेच बंगालमधील जमीनदारांच्या अन्यायाविरुद्ध मुस्लिम शेतकऱ्यांनी या चळवळीत विरोध केलेला दिसून येतो. अलीगढ चळवळ. मुस्लिम सुधारकांमध्ये अग्रगण्य नावामध्ये ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजे सर सय्यद अहमद खान. हे ब्रिटिश राजवटीमध्ये न्यायाधीश होते. निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने त्यांनी सर्वप्रथम मुस्लिम समाजात जागृती घडवून आणण्याचे कार्य केले. त्यासाठी त्यांनी 1870 तहजीब अल अखलाक नावाचे वृत्तपत्राचे लेखन लिहून मुस्लिम समाजात समाज सुधारणा करण्याचे कार्य सुरू केले. धार्मिक व राजकीय उद्दिष्टांसाठी हिंदू मुस्लिम ऐक्य गरजेचे आहे हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. पाश्चात्य आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करून मुस्लिम समाजाने आपला मागासलेपणा घालून ब्रिटिश सत्तेशी जुळून घ्यावे अशा मताचे ते होते. 24 मे 1875 रोजी त्यांनी अलीगढ येथे इंग्रजी माध्यमाचे अलीगढ स्कूल सुरू केले. सन 1877 या शाळेचे रूपांतर मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज असे करण्यात आले. पुढे याच कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आले. अलीगढ चळवळीचा मुख्य उद्देश राष्ट्रीय चळवळीला विरोध करणे हा होता. त्यांच्या मते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिश विरोधी आहे, त्यामुळे राष्ट्रीय चळवळीपासून त्यांनी दूर राहिले पाहिजे असे ते नेहमी सांगत. याच अलीगढ चळवळीमध्ये पाकिस्तानच्या निर्मितीची बीजे रोवली गेलेली दिसून येतात. देवबंद चळवळ. या पंथाची स्थापना सन 1867 मोहम्मद कासिम नौनवी व रशीद अहमद गंगोही यांनी केली. त्यांच्या मते सर्व धर्म एक आहेत आणि ते इस्लामी धर्माच्या विरोधी नाहीत. या पंथाच्या अनुयायांनी चारित्र्य व शील यावर भर दिला होता. अरबी विद्वानांनी या पंथाचे काम आपल्या हाती घेतले व त्यांनी इंग्रजी भाषा व विज्ञान यांचा स्वीकार करून इस्लामी लोकांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. अहमदिया चळवळ. सन 1889 मिर्झा गुलाम अहमद यांनी ही चळवळ सुरू केली. ही चळवळ सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आर्य समाज व ख्रिश्चन मिशनरी यांनी सुरू केलेल्या धर्मांतराच्या कार्यास विरोध करणे हा होता. तो स्वतःला इस्लामचा मसीहा मानत असे. अहमदिया पंथाचे अनुयायी
ब्राह्मण समाजाप्रमाणे मानवता हा एक धर्म मानत होते. मिर्झा अहमद यांनी जिहादला विरोध केला होता. या चळवळीने मुस्लिम समाजाला आधुनिक शिक्षण देण्यासाठी शाळा व महाविद्यालये सुरू केली होती.